हा सुरा महिपतने पाठवला याचा पुरावा आहे का आपल्याकडे काही? त्याचं नाव आहे का त्याच्यावर? मग कोण पाठवणार? सांग ना, मग कोण पाठवणार? महिपत सारखा गुंड तो काय फक्त पेढे आणि पत्रावरती गप्प बसणार आहे का? पूर्णाजी, पूर्णाजी, तू आता एकटी बाहेर नको पडूस. तुला तुला मंदिरात जायचं असेल ना, तू मला सांग, मी येईन तुझ्या बरोबर. काही जे काही वाईट व्हायचं असेल ना ते माझं होऊ दे. तन्वी 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 शांत. हे बघा, तुम्ही कोणी पॅनिक नका हो प्लीज. मग काय करू अश्विन? हे सभ्य माणसाचं घर आहे. हे सगळं किती भयंकर आहे. अर्जुनचा महिपत सारख्या माणसांशी कामानिमित्त संबंध येत होता, पण त्यामुळे ते असे फॅमिलीला इन्व्हॉल्व करत नव्हते. या वात्सल्य आश्रम केसने सगळं बदलून टाकलं. सायलीला माहित होतं की ती स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या या कुटुंबाचा बळी देते. ज्या क्षणी अर्जुनने ही केस घेतली ना, त्यानंतर महिपत आपल्याला कुणाला जिवंत सोडणं नाही हे तिला माहित होतं. पण तरी तिने ते कॉन्ट्रॅक्ट केलं. हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. अरे पण कायद्याचा धाक वगैरे काही आहे की नाही? अरे कायद्याचा धाक हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला असतो. महिपत सारख्या राक्षसाला का असेल? प्रताप, आता काय करायचं रे? आपण पोलीस कंप्लेंट करूया का? आणि पोलिसांना काय सांगणार आहोत आपण? त्यांना हे कसं पटवून देणार आहोत की हा सुरा महिपतने पाठवलाय म्हणून? हो, त्याच्यावर महिपतचं नाव सुद्धा नाही. तो किती हुशार आहे बघा ना. मी हे सगळं ना, हे सगळं बाहेर नेऊन टाकून देते. हे नकोच आपल्या घरात. थांब. इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हणलं तर तो सुरा लागेल ना आपल्याला. अरे पण मामा म्हणाला ना की काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे होणं शक्यच नाहीये म्हणून. आणि अश्विन, महिपतने पाठवलेली साधी सुई सुद्धा मला आपल्या घरात नकोय. हे टाकून आले. त्या महिपतचं ना कधीच चांगलं होणार नाही. वरचा बघतोय तो त्या महिपतला कधी जिंकू नाही देणार. अस्मिताताई, तुम्ही घाबरू नका. आपल्या घरातल्या कोणाला काही होणार नाही. हे जे काही घडतंय ना ते अतिशय भयंकर आहे. ए बाळानो, तुम्ही कुणी घराबाहेर एकटं पडू नका. हो, पूर्ण अजीब, पण हे प्रॅक्टिकल नाहीये. हो ना. आणि हे बघा, तुम्ही कुणी घाबरू नका. आजपर्यंत तो महिपत आपलं काही बिघडवू शकलेला नाहीये आणि यापुढेही तो आपलं काही बिघडवू शकणार नाही. देव या कुटुंबाची अजून किती परीक्षा घेणार आहे तोच जाणे. मला वाटतं आपण हे सगळं दादाला कळवायला हवं. कुठे कळवणार आहेस? सायलीच्या चाळी? काय म्हणालीस परत बघ? नाही काही नाही. ते तन्वी, तू तर काय म्हणालीस परत सांग. आणि ते तुम्हाला सांगायचं नव्हतं. पण काय सांगायचं नव्हतं? तन्वी, काय सांगायचं नव्हतं? अर्जुन ऑफिसला गेला नाहीये. तो सायलीच्या चाळीत गेला. आज काय कदाचित रोजच जात असेल. मधुभाऊंना मनवण्याचे प्रयत्न चालू आहेत म्हणे. पण हे सगळं तुला कसं कळलं? ते चैतन्याचं बोलणं माझ्या कानावर पडलं मामा. पण त्याने तर मला सांगितलं की अर्जुन सकाळी लवकरच ऑफिसला गेलाय. तो खोटं बोलला मामी. हो, तू त्या चैतन्याला विचार ना, अर्जुन रोज त्या सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारतोय की नाही. आजचा दिवसच घाणेरडा आहे. तो सुरा घराच्या बाहेर जातो ना जातो आता हे कळलंय. पण कोणाची मामी, प्लीज तुम्ही अर्जुनला काही बोलू नका. त्याचा काही दोष नाहीये. त्या सायलीनेच भरीस पाडलं असणार त्याला. प्लीज त्याला काही बोलू नका. त्याची काही चूक नाहीये. काय झालं? तुम्ही इतके सिरियस का दिसताय मला? प्रॉब्लेम एक असेल तर तुला सांगू ना आम्ही. म्हणजे अर्जुन, तू दिवसभर कुठे होतास? मी ते माझं घरावर संकट आलं तेव्हा तन्वी एकटी सामना करत होती आणि घरातला करता मुलगा गायब होता. एक मिनिट, संकट आलं म्हणजे? आज महिपतने आपल्या घरी पेढ्यांचा बॉक्स
आणि एक पत्र पाठवलं. व्हॉट? महिपतची ही हिंमत. अश्विन सांग त्याला एवढ्या वेळेस थांबलेला नाहीये. जीवे मारण्याची धमकी म्हणून त्या महिपतने सुरा सुद्धा पाठवलाय. काय? त्या महिपतचं डोकं फिरलंय का? हा? आधीच त्याच्या केसमध्ये तो आत गेला होता आणि त्याला चांगलंच माहिती आहे की जर त्याने असं काही केलं तर परत तो बऱ्याच वर्षांसाठी आत जाऊ शकतो. हे पिढी पाठवणं ठीक आहे, पण हे सुरात नाही पाठवणार. कारण त्याला चांगलंच माहिती आहे की जर त्याने असं काही केलं तर तो बऱ्याच वर्षांसाठी तो आत जाऊ शकतो. अरे देवा, कनेक्शन माझ्या लक्षातच आलं नाही. बरं, तो सुरा कुठे आहे? आणि कोणी त्या सुराला हात लावला नाहीये ना? त्या सुरावर आधीचे फिंगरप्रिंट्स असतील ते आपल्याला चेक करावे लागतील. द्या मला. आणि आणि त्यावर महिपतचं नाव होतं. नाही नव्हतं, पण तो सुरा आम्ही फेकून दिला. व्हॉट? अगं पूर्णाची तो एव्हिडन्स आहे. अर्जुन, माझा मूळ प्रश्न वेगळाच आहे. तू दिवसभर कुठे होतास हे तुला सांगता येत नाही म्हणून हा कांगावा करतोस. पूर्णाची दादा, तू खरंच जनता काही गेला होता? अरे तो काय उत्तर देणार अश्विन? त्याचा चेहराच बोलतोय बघ. त्या महिपत सारख्या माणसाशी आपल्या त्या सायलीमुळे संबंध आलाय ना, तरी तू आता तिला जाऊन भेटतोय. हे बघा, सिरियस इश्यू हा आहे की कोणीतरी आपल्याला धमकावत आहे. तो जर महिपत असेल ना तर तो जिवंत राहणार नाही आज. मला आत्ताच्या आता महिपतच्या घराबाहेर भेट. आता काही सांगत नाही मी, तू ये पटकन. नशीब अर्जुन यायच्या आत मी तो सुरा गायब केला. नाही तर अर्जुनने तो सुरा महिपतला दाखवला असता तर वेगळीच भानगड होऊन बसली असती. तसं तर अजूनही होऊ शकतं. मी महिपतला न सांगता हे कांड करून जर माती खाल्ली आहे, आता निदान साक्षीला वॉर्न करायला हवं. हॅलो साक्षी, एक एक छोटासा घोळ झालाय. प्लीज जरा सांभाळून घेशील का तेवढा? काहीच कळत नाही. ह्याच्यात सगळे चिठ्ठे टाकलेले आहेत, पण नाव कोणाचं येणार काहीही कळलेलं नाही. आज आपण ठरवू. शांत व्हा. गडबड करू नका. आज आपण सगळेजण खूप महत्वाच्या कामासाठी इथे जमलो आहोत. हो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संक्रांत दणक्यात साजरी करायची हे ठरवण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. वाजवा टाळ्या. वा 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 वा, छानच प्रथा आहे या चाळीची. संक्रांत साजरी करण्याची आवडली मला. अहो एवढंच नाही, दरवर्षी चाळीमध्ये तरुण जोडपं त्याला पतंग उडवण्याचा मान असतो. अरे वा. शिवाळे काकू, अहो यंदा तो मान कुठल्या जोडप्याला आहे हो? अगं कुसून त्याच जोडप्यांच्या नावाची आता चिठी काढायची आहे. सायली, तुला माहितीये का, हा मान आहे ना त्या जोडप्यासाठी खूप मोठा असतो. हा म्हणजे दोघांमध्ये पतंग उडवण्यासाठी चढावड असते. आणि असं म्हणतात, नवरा बायकोंमध्ये जो जिंकेल तो संसारात हुकुमचा इतका असतो. किती गोड आहे. बरं, या बाउलमध्ये जनता चाळीतील सगळ्या तरुण जोडप्यांच्या नावाची चिठ्ठी आहे. त्यातील फक्त एकच उचलायची. सांगा बरं, या वर्षी कोण उचलणार? मला वाटतं हा मान आपण माहेर वाशिणीला देऊयात. सायली, उचल चिठ्ठी. झाली. कोणाचं नाव येते कोणाचं नाव येते, कोणाचं नाव? शीतल आणि गौतम बोराडकर. वा 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 वा, उद्या पतंग उडवणार. उद्या मी जिंकणार आणि यानंतर शीतल तुला माझं सगळं ऐकावं लागेल. नाही नाही, या मीच जिंकणार. मग आपल्या घरावर आणि तुमच्या मनावर माझंच राज्य असणार. ए चला चला,
उद्याच्या तयारीला लागा. उद्याची संक्रांत धमाकेदार झाली पाहिजे. मधुभाऊ, आता बरं वाटतंय ना? ताप गेला ना? हो हो गेला. आता जरा तरतरी आल्यासारखी वाटते. अहो, ही सगळी तुमच्या जावयांची कृपा. त्यांनी जर मेडिकल कॅम्प लावला नसता तर तुम्ही पटकन बरे झाला नसतात. आमच्या यांनी सुद्धा आज औषध आणलं डॉक्टर कडून. अर्जुन रावाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. काय झालंय काय? हा? एवढं चिडायला काय झालं? महिपतने काय केलंय आता? तू इथेच थांब, मी आलो. अर्जुन, हे बघ, ऐक, माझा रागाच्या भरात काहीतरी करून बसू नकोस. अर्जुन, महिपत, 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 काही परमिशन वगैरे घेण्याची पद्धत आहे की नाही? महिपत कुठे आहे? काम काय आहे तुझं? जी काही धमकी द्यायची असेल ना ती मला द्यायची, माझ्या तोंडावर, माझ्या घरच्यांना नाही. काम काय आहे? महिपतला बाहेर बोलाव. महिपत, ए कोण आहे रे? या टायमाला घरात बोंबलत आलंय सभ्य माणसाच्या घरात? सभ्य, माझ्या घरच्यांना धमकी देतोयस, त्यांना घाबरवतोयस आणि तू सभ्य. कसली धमकी? मी तर फक्त पेड्यांचा बॉक्स पाठवला होता तुमच्या कुटुंबासाठी तोंड गोड करायला. नाही, मागच्या टायमाला कसं आहे ना, तुमचं पारडं जड होतं म्हणून तुम्ही पेढे पाठवले होते आमचं तोंड गोड करायला. त्यावेळेस आमचं पारडं जड होतं म्हणून मी पेढे पाठवले तोंड गोड करायला. बाकी काही नाही. तुला चांगलंच माहिती आहे की मी पेढ्यांबद्दल बोलत नाहीये. तू पाठवलेला सूर्याबद्दल बोलतोय महिपात. आता मी कन्फ्युज चालू आहे. पोलीस कंप्लेंट करू की इथेच तुझा जीव घे? एक मिनिट. अर्जुन, तू कायदा हातात घेऊ शकत नाहीस. नाहीच घेणार, पण त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. थांबा एक मिनिट. कन्फ्युजन आहे. वकील साहेब, कसला सुरा? मी फक्त एक पेढ्याचा बॉक्स आणि त्याच्यावर एक पत्र पाठवलं होतं. सुरा कुठून आला? वा, म्हणजे आता तू नाटक करशील की तो सुरा तू पाठवलाच नाहीस. कशापायी पाठवू मी सुरा? माझ्या जिभेची धारच खूप आहे तुमच्यासाठी. परत सांगतो, मी काही सुराबिरा पाठवलेला नाही. झालं समाधान? मिळालं उत्तर? शेवटची वॉर्निंग देतोय महिपत. जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना एक स्क्रॅच जरी आला ना तर त्याला पेटवून टाका. बाबा जरा जय तुझ्या. बाबा जरा जय का. मी जे करतो ना ते दणकून कबूल करतो. नको त्या सहन करणार नाही. जाळून टाकेन. हे बघ, तुला कळतंय तू आम्हाला धमक्या देतोयस. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे अर्जुन की हे सगळं अण्णांनी केलंय म्हणून? पुरावा असता तर हा महिपत जेलमध्ये असता. माझ्या समोर उभा नसता तो. म्हणजे पुरावा नाहीये ना? मग आता निघ. ज्या दिवशी माझ्या हातात पुरावा असेल ना महिपत, त्या दिवशी तू मेलास म्हणून समज. निघ. कीप दॅट इन माइंड. लई सैरवेळ झालेलं आहे. त्या कुठे डोंगर माथ्यावर जरासा दूर निघताना दिसला, हे आलं ना आपल्या दारात बोंबलत, आग लागली. मला पेटवायला निघाला. हा कुसुमताई बोला. मला ना अर्जुनला एक निरोप द्यायचा होता. हा बोला ना. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या चाळीत त्यांना संक्रांतीचा मोठा पतंगोत्सव असतो. त्यासाठी त्यांना निमंत्रण दिलंय असं सांगा. काय आहे, चाळीतलं तरुण जोडपं पतंग उडवण्याची त्यांच्यात जुगलबंदी असते. त्यात जो जिंकेल तो संसाराचा राजा असतो आणि जोडीदाराच्या मनाचा सुद्धा. बरोबर, मी सांगतो. ठेवतो. अजून महत्वाचं सांगायचंय. सॉरी बोला ना. नाही, त्यांना सांगा यंदा बोराडकरांची शीतल आणि गौतम हे दोघं पतंग उडवणार आहेत. चिठ्ठी टाकून त्यांचं नाव आलंय. ओके, मग पुढे पुढे काय नाही, एवढंच. तुम्ही एवढं अर्जुन सरांना सांगा, त्यांना बरोबर कळेल काय करायचंय. हा, हो ठीक आहे चालेल, ठेवतो. शिव, तू लवकर परत आलास. आता शांतपणे सांगशील का नक्की काय झालंय? काय केलं एक्झॅक्टली महिपतनी? काही विचारू नकोस तू. आणि त्या माणसाचं मला नाव सुद्धा ऐकायचं नाहीये. अरे विचार सुद्धा नको त्या माणसाचा. ही अशी माणसं ना जेलमध्ये असायला हवी. त्यांना सोसायटीमध्ये फ्रीली फिरणं अलाउडच नाही. फक्त मला एक पुरावा मिळू दे. बघ 5 मिनिटात त्या महिपतला जेलमध्ये टाकतो की नाही ते बघ. महिपत बद्दल एक चकार शब्द बोलायचं नाही म्हणून केवढं बोललास. अरे बरं ठीक आहे, तुझं मूड चांगला होण्यासाठी काहीतरी सांगू तुला. बोल. मला कुसुमताईंचा फोन आला होता. कुसुमताई तुमच्या सगळे ठीक आहेत ना? त्या ओके आहेत ना? हा, त्याला झालं नाही ना? आपण आता जाऊया. अरे मी म्हणालो की मी तुझा मूड चांगला करण्यासाठी काहीतरी सांगतोय तुला, तू उलटच कसं आहे? अरे बोल ना, काय झालंय? कुसुमताईंचा तुझ्यासाठी एक निरोप आहे. काय?
यंग कपलची पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन. येस, कुसुमताई न सांगता मला काय सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतायत ते एक्झॅक्टली माझ्या लक्षात आलंय. नो वरीज, आता ही कॉम्पिटिशन माझ्यात आणि मिसेस चालीन मध्येच होईल.